महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज की जय। सद्गुरु वामन बाबा महाराज की जय। सद्गुरु सावळराम बाबा महाराज की जय। गुरुवर्य वासुदेव बाबा महाराज की जय। वैराग्य मूर्ति राजाराम बाबा महाराज की जय। वैकुंठवासी नाना महाराज की जय। स्वानंद सुख निवासी श्रीपाद बाबा महाराज की जय। स्वानंद सुख निवासी रामदास बाबा महाराज की जय। परम पूज्य स्वामी शिवानंद बाबा की जय। बोलो रे भाई सब संतों की जय। पवित्र असा श्रावण मास आणि या पवित्र श्रावण मासामध्ये अतिशय रमणीय असलेलं तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर आणि त्यातल्या त्यात भगवंतांच्या लीलांचं गुणगान गाणारं, भगवंतांच्या अवताराच्या चरित्रांच्या कथा गुणगानाच्या रूपाने गाणारे हे श्रीमद भागवत महापुराण आणि या श्रीमद भागवत महापुराणाचं श्रवण पठण करण्याकरता उपस्थित सर्वच पवित्र जीवात्मी भगवंताचं स्मरण करून श्रीगुरूंना वंदन करून आणि आपल्याच सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन या परमपुरुषाचं वर्णन करण्याचं सामर्थ्य आम्हाला मिळो अशी सदिच्छा व्यक्त करताना आजच्या कथेकडे वळतो। काल आपण पाहून आलो सृष्टीची रचना कशा प्रकारे, अणू कशाला, रेणू कशाला म्हणतात, घटका कशाला, फळ कशाला, गोष्ट कशाला, आणि मग त्यामध्ये पाहता पाहता आपलं वर्ष कसा, देवांचा वर्ष कसा, ब्रह्मदेवाचं आयुष्य किती, हे सगळं पाहता पाहता आपण पुढे पुढे सरकत होतो आणि शेवटी विश्वाची उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव स्वतःचं शरीर मनस्तापामुळं, चुकीच्या वाईट वर्तनामुळं, मनस्तापामुळं ते धोक्यामध्ये रूपांतर करतात। पुन्हा दुसरं शरीर धारण केल्यानंतर नव्यानं त्या रुद्रांची स्थापना करतात, 11 रुद्र, आणि त्या 11 रुद्रांच्या 11 रुद्राणी हे आपण पाहून आलो। त्यानंतर शतरूपा आणि मनु, स्वयंभू मनुचा जन्म आणि ब्रह्मदेवाच्याच अंगाचे 2 भाग, आणि त्या एका भागापासून जो पुरुष उत्पन्न झाला, दुसऱ्या भागापासून स्त्री उत्पन्न झाली। त्या पुरुषाचं नाव स्वयंभू मनु आणि स्त्रीचं नाव शतरूपा। आता या शतरूपाला आणि मनुंना भगवान ब्रह्मदेव आज्ञा करतात, तुम्ही सृष्टीची रचना करा। तिथपर्यंत आपण आलो होतो आणि आज क्रमशः पुढे सरकत आहोत। या सगळ्या कथा आता मात्र विदुरजी श्रेष्ठ असलेल्या, ज्ञानामध्ये श्रेष्ठ असलेल्या, तपश्चर्यामध्ये श्रेष्ठ असलेल्या मैत्रेयींकडनं हे ज्ञान घेत आहेत। गंगेच्या तटावर आपल्या शेवटच्या अंतिम घटका मोजणारे 7 दिवसाचंच फक्त ज्यांच्याकडे आयुष्य शिल्लक होतं असे सार्वभौम राजे परीक्षित व्यासपुत्र शुकदेवांच्या मुखातून या कथा ऐकत आहेत। नैमिषारण्यामध्ये शौनकादी ऋषी परमगुरु श्री सुत मुनीश्री यांच्या मुखारविंदातून या कथा ऐकत आहेत आणि त्याच कथा आपण या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये ऐकत आहोत। शुकदेवजी म्हणतात, परीक्षिताला शुकदेव उद्देशून म्हणतात, हे राजन, मैत्रेयींच्या मुखातून ही परम पुण्यमय कथा ऐकून
भगवंतांच्या या लीलेमध्ये, त्या अमृतपानामध्ये मी खूप संतुष्ट आहे. मला फार आनंद मिळतोय. या कथा अशाच ऐकत राहाव्या असं मला वाटतंय. विदुरजी पुन्हा एकदा मुनींना विचारतात, मुनीवर, ब्रह्मदेवाने ज्याची उत्पत्ती केली आणि ज्यांच्यापासून सृष्टीच्या रचनेची आकांक्षा ज्यांना होती, मग त्यांचा प्रिय पुत्र असला तो स्वयंभू म्हणून आणि त्यांची पत्नी शतरूपा यांनी पुढं कसं काय वर्तन केलं, कशा पद्धतीनं त्यानं सृष्टीची रचना वाढवली हे आम्हाला सांगा. स्वयंभू मनूचे परमचरित्र, कारण त्याला परमचरित्र का म्हणतात, कारण भगवंतांचे विशेष भक्त असलेले स्वयंभू मनू, आणि म्हणून त्यांचं चरित्र ऐकण्याकरता आम्ही फार उत्सुक आहोत. वास्तविक भगवंताला सुद्धा हे फार आवडतं. आपल्या भक्तांच्या चरित्राचे गुणगान जर कोणी गात असेल तर भगवंतालाही फार आवडतं, आणि आम्ही तर भगवंताचे प्रिय होऊ इच्छितो, म्हणून हे आम्हाला सांगावं. शुकदेवजी म्हणतात, भगवान श्रीहरींचे चरणाश्रित असलेले भक्त विदुर जेव्हा विनयपूर्वक भगवंताच्या कथा सांगण्याची विनंती केली, त्यावेळेला मैत्रियांच्या अंगावर सुद्धा रोमांच उभे राहिले. आपल्या भाषेत त्याला अंगाला काटा येणं असं म्हणतो आपण. ही अवस्था रोमांचिक ही अवस्था आहे. काल परवाही आपण थोडंसं विश्लेषण करून आलो तिकडे. ज्या वेळेला तो क्षण येतोय, या सगळ्या वृत्ती एकत्रित करून एकाच जागेवर स्थिर ठेवून मनाची एकाग्रता साधून फक्त भगवंताचं दर्शन होणं हीच तपश्चर्या फलश्रुत होते. आणि ज्या वेळेला ती अवस्था होते त्यावेळेला सहज अंगावर असा काटा येतो, त्याला रोमांच असं म्हटलं जातं. मैत्रियांची तीच अवस्था झालेली आहे. मैत्रेयी म्हणतात, ज्या वेळेला आपली पत्नी शतरूपा स्वयंभू मनूचा जन्म झाला, स्वयंभू म्हणून वाटतं वा केवढी सुंदर पत्नी मला मिळाली ना, शोधण्याची गरज नाही, दर्या मारायची गरज नाही, डायरेक्ट ना. या वहिनी, तुझ्या बहिणी काल पण आल्या होत्या, आधी आल्या तर तब्येत बरी नसते, परंतु रामकृष्ण वा प्रणाम, बसावा, आसन ग्रहण करावा. आमची काही कंपनी आली, बसा बसावा. बरं, सगळ्यांना विनंती करत तिथूनच हात जोडायचे नाही का. आल्यानंतर विक्षेप होऊ नये, थोडंसं ध्यान विचलित होतं, असं तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. असं स्वयंभू मनूचा जन्म झाला आणि आपली पत्नी सुद्धा आपल्या बाजूलाच आहे. त्यावेळेला मोठ्या नम्रतेने हा ब्रह्मदेवाचा पुत्र नम्रतेने हात जोडून त्यांच्या समोर उभा आहे आणि त्यांच्याकडे आज्ञा मागत आहे. हे पितामह, आम्ही आपले संतान आहोत आणि संतानाचं कर्तव्य आई वडिलांची सेवा करणं. आम्ही कोणतं असं कर्म करावं, आम्ही काय असं करावं ज्या कर्मयोगे आपली सेवा होईल, आपण प्रसन्न व्हाल, आमच्या हातून होऊ शकेल अशा योग्य कार्याची तुम्ही आम्हाला आज्ञा द्या. त्यामुळे काय होईल, आमचीही कीर्ती वाढेल आणि तुमचीही कीर्ती वाढेल. त्या आज्ञेचं आम्ही पालन करू इच्छितो. वास्तविक शास्त्राने फार अगोदर आम्हाला सगळं सांगितलेलंच आहे. भागवत जरी ऐकलं नसेल तर साधू संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून आणि कमीत कमी माणसं मेल्यानंतर जे ग्रंथ लागतात तिथे तरी हा विषय येतच ना. माय बाप केवळ काशी
त्याने न जावे तीर्थाशी, पण आताच्या पोरांना कोण सांगेल? तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, वेद विश्वभरी आधारा मूर्ख जायचा. ज्ञानोबरांची भाषा आहे, ज्ञानेश्वर मध्ये बोलली येते. अरे घरच्या आई वडिलांना न विचारता तुम्ही कितीही चारधाम करा, काशी करा, गया करा, प्रयाग करा, नाही सपोर्ट महाराज ते. तो फक्त दिखावा होईल. आणि दिखाव्याबद्दल तर आपण आता जागृत आहोत ना. त्या ॲडव्हर्टायझिंग काहीच असतात ना टीव्हीवर वगैरे, त्याच्यात पण आपलं झालं दिखावे पे मत जाओ, आपली अकल लगाओ. जय श्रीराम बोलना पडेगा. दाखवण्याला फारशी किंमत नाही. या सगळ्या भगिनी आमच्या उपस्थित नाही का? असं मग दाखवणं तर विशेष महत्व नाही. आमच्या हातून आपली सेवा कशी घडली पाहिजे. तुम्ही सर्व प्राणी मात्रांचे पिता आहात आणि तुमच्या पालन पोषणाचे या सगळ्यांचे उगमस्थान तुम्ही येते. कृपया आम्हाला तुम्ही काय करावं हे सांगा. तुम्ही कसे आहात, आम्ही तुमची शुश्रूषा कशी करावी याबद्दल भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये 13व्या अध्यायामध्ये 7 नंबरचा श्लोक आहे. तो थोडासा मी बोलून दाखवतो आपल्याला. त्वमेका सर्वभूतानां जन्मकृत वृत्तिदा पिता, तथापि न प्रजानां ते शुश्रूषा केन वा भवेत. आम्ही तुमची शुश्रूषा केली पाहिजे. सांगा बरं, आम्ही कोणतं कर्म करावं ज्या कर्मयोगे तुम्ही खुश होऊ शकाल. ब्रह्मचार्य केवढं बरं वाटलं असेल नाही का? मुलं ज्या वेळेला एखादं कार्य करायचं असतं त्यावेळेला वडिलांची आज्ञा घेतात ना, वडिलांचा ऊर असा भरून येतो. वा ज्ञानेश्वर, वडिलांचा ऊर असा भरून येतोय. मैत्रेयजी आणि विदुरजी यांचा हा संवाद आहे. नक्की काय करावं त्यावेळेला ब्रह्मदेव सांगतात, मुला तुझ्याकडनं माझी काय अपेक्षा आहे ना, ते आहे तू तुझ्या पत्नीपासून तुझ्यासारखे गुण असणारे, तुझ्यासारखे बळ असणारे अशी संतती उत्पन्न कर. आणि ती संतती उत्पन्न केल्यानंतर धर्म, नीती आणि शास्त्र याला अनुसरून मोठे यज्ञ कर. आणि त्या यज्ञाच्या आधारे ब्राह्मणी देवता, गायी आणि इतर सामान्य जन यांचं रक्षण कर. राजा प्रजापालन हीच खऱ्या अर्थाने तू केल्यानंतर मला आनंद मिळेल. तुझ्या प्रजेचे पालन करताना मी ज्या वेळेला पाहिन त्यावेळेला मला तर आनंद होईलच, पण माझ्या बाबांना पण आनंद होईल. ब्रह्मदेव सांगतात, माझे बाबा या जगताचे बाप आहेत. भगवान श्रीहरींना फार आनंद होईल महाराज. जा मुला, तुला मी आशीर्वाद देतोय. सुतजी या सगळ्या कथा नैमिषारण्यामध्ये शौनकाधिकाने सांगतायत. आणि पुन्हा एकदा तो मुलगा अर्थात स्वयंभू म्हणून आपले जन्मदाते पिताजी ब्रह्मदेव यांना विचारतोय, सर्व पापांचा नाश करणारे येतात, मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करेन, परंतु माझी प्रजा वाढल्यानंतर तिला राहण्याकरता जागा कुठे आहे, ठिकाण कुठे आहे? मग ब्रह्मदेवाच्या लक्षात येतं, अरे बापरे, मी सांगितलं का जागा तर पाहिजे ना. आणि ही पृथ्वी तर आता समुद्रात बुडून गेलेली आहे, इकडे सगळं जलमग्न झालेलं आहे. मैत्रीजी म्हणतात,
पृथ्वी अशा प्रकारे अथांग पाण्यात बुडालेली पाहून ब्रह्मदेव बराच वेळ मनामध्ये विचार करतात, त्या बाहेर कशी काढू. मी ज्या वेळेला सृष्टीची रचना करण्यासाठी तप करत होतो त्या वेळेमध्ये ही पृथ्वी पाण्यात कधी बुडायली हे मला कळलं नाही. आता सृष्टी कार्यासाठी भगवंतांनी आमची नियुक्ती केली, पण या पृथ्वीला बाहेर काढल्याशिवाय सृष्टीची रचना कशी करता येईल, विस्तार कसा करता येईल. आणि म्हणूनच मेरे बस का काम नहीं है, उसे याद करना चाहिए. सर्व शक्तिमान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून भगवान ब्रह्मदेव या श्रीहरीच्या चिंतनामध्ये गढून गेलेले आहेत. अच्युतं केशवं भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, कारण आपल्या बुद्धीला तोच चालना देऊ शकेल. विदुरा ब्रह्मदेव याप्रमाणे भगवंताचं चिंतन करत बसले आणि त्यावेळेलाच त्यांच्या नाकाच्या छिद्रातून, ब्रह्मदेवाच्या नाकाच्या छिद्रातून अंगठ्या एवढा, आपल्या हाताच्या अंगठ्या एवढा एक शुभ्र पांढरा शुभ्र असा छोटासा डुक्कर निघाला, वरांगा होता. बरं, हा डुक्कर बाहेर निघाल्याबरोबर तो आसमंतामध्ये असा उडू लागला. पाहता 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 त्याने विशाल अशा पर्वताचं रूप धारण केलं. आश्चर्यकारक गोष्ट आहे ना. अंगठ्या एवढी वस्तू आपण पाहता पाहता जर अशी विशाल पर्वत एवढी झाली तर भीतीदायक वातावरण होईल नाही का. पाहता पाहता तो हत्ती एवढा झाला, त्याच्या पुढे वाढू लागला आणि सगळ्या जणांना एकदम आश्चर्याचा धक्का बसला. ब्रह्मदेवाच्या बरोबरच त्या रूपाला पाहणारे मरीची, सनकादिक आणि स्वयंभू मनु, ते नक्की काय? तुमच्या नाकातून निघालेला जो पदार्थ पाहिला आम्ही, आणि त्यांनी विशाल रूप असं धारण केलंय. कोणता बरं दिव्य प्राणी प्रकट झालाय या अर्चन बाबा. बरं, तेवढी आश्चर्य, हा आताच माझ्या नाकातून निघाला आणि पहिल्यांदाच आम्ही पाहतोय अशी वस्तू निघाली आणि एवढं विशाल रूप त्यांनी धारण केलंय. बसण्याचा प्रादुर्भाव असेल तर खुर्ची दे बाबांना.
ब्रह्मदेव आणि त्याचे पुत्र अशा रीतीने विचार करत होते आणि तेवढ्यातच भगवान यज्ञरूप पर्वताकार होऊन गर्जना करू लागले. त्यांच्या मुखातून जी गर्जना होत होती आणि तिचा जो प्रतिध्वनी उमटत होता, ब्रह्मदेव आणि इतर मग असे जे त्यांच्या बरोबर होते संकादिक आणि स्वयंभू म्हणून त्यांना थोडं आनंद वाटला. त्या वाणीमध्ये जे सामर्थ्य होतं, त्या गर्जनेमध्ये जे सामर्थ्य होतं, त्यामुळं त्यांचा खेद नाहीसा झालाय आणि आता त्या खेदाची जागा आनंदाने घेतली. मायामय असलेलं वराह रूप त्या भगवंताची गर्जना ऐकून जनलोक, तपोलोक आणि सत्यलोकातील मुनिगण या सगळ्यांना आनंद झाल्यामुळं त्यांनी त्या भगवंताची मंत्रांच्या जयघोषाने स्तुती केली. त्यांचे गुणगान गायला लागले. ते भगवंताच्या स्वरूपाचे वेदांमध्ये विस्ताराने वर्णन आहे. म्हणून ह्या मुनीश्वराने वेदरूप त्या भगवंतालाच वेदरूप मानले आणि त्यांची स्तुती गायला लागली. पुन्हा एकदा त्या वराहरूपी भगवंताने गर्जना करायला सुरुवात केली आणि पहिल्यांदाच त्यांनी आपलं शेपूट उंच केलंय आणि आकाशामध्ये अजून वर उसळी घेतली. त्यांच्या मानेवरील केस विस्फारले गेले आणि त्यांनी आपल्या खुरातून या ढगांना असं, जसं आपण एखाद्या वेळेला पाहतो नाही का, ते कुत्र वगैरे दुसऱ्या कुत्र्याला पाहिलं ती माती आपल्या खुरांनी त्याच्याने पायाने ओढतात, तसं त्या ढगांना विखरवून टाकायला सुरुवात केली. त्यांचे सफेद असलेले मोठे मोठे दात, त्यांचे लालसर डोळे, परंतु शोभायमान दिसत होते. कारण भगवान स्वतःच यज्ञ पुरुष आहे. वराह रूप धारण केल्यानंतर आपल्या श्वासाने, आपण डुकरं पाहिजेत ना बऱ्याच वेळेला, ते नुसतं वास घेत असतात. जमिनीत असं नागपूर तोंडपूरून ते असं वासाच्या दिशेने जातात, आपलं खाद्य कुठे आहे. तसं वराहरूपी भगवंत पृथ्वी कुठे आहे याचा शोध घेऊ लागले. पृथ्वीचा गंध कुठून येतोय असं त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केलाय. आणि मग त्यांच्या लक्षात आलंय, या जलराशीच्या पलीकडे जिथे भगवंत पोचलेत त्यांना तो पृथ्वीचा गंध रसातळामध्ये गेलेले ज्ञान झालं. भगवंत त्या रसातळामध्ये पोचलेत. त्यांनी पृथ्वीला पाहिली. श्रीहरींनी या पृथ्वीला पाहिली. आता त्यांचा शोध संपला आहे. या पाण्यामध्ये बुडालेल्या पृथ्वीला त्यांनी अलगद आपल्या दाढेवर घेतले. वरारूप भगवंताच्या दाढेवर असलेली पृथ्वी आपण काही चित्रांमध्ये पाहून आलोय. फार विलोभनीय असं ते चित्र आपण काही ठिकाणी पाहतोय. भगवंतांनी ते आपल्या दाढेवर घेतले आणि ते पाण्यातून बाहेर यायला लागले. पृथ्वीला आपल्या दाढेवर धारण करून बाहेर निघणारे भगवंत ज्या वेळेला हिरण्याक्ष नावाच्या त्या दैत्याच्या नजरेस पडलं, त्यावेळेला मात्र त्यांना क्रोध आलाय. त्यांना वाटतं, अरे ही पृथ्वी कशी घेऊन जाणार, या पृथ्वीवर आमचा अधिकार आहे. जलाशयामध्ये सध्या आम्ही सत्ता उपभोगतो. पुढे या कथा विस्ताराने येणार आहेत. कारण स्वतः विदुरजी त्या मैत्रिणींना मग
हिरण्याक्ष कोण होता, तो कसा जन्माला आला, त्याचं कारण काय, असे प्रश्न विचारतील आणि त्याच्यात पुढे त्या एक एक कथांचा हृदय होईल. राधे राधे बोलना पडेगा. राधे 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 राधेच्या नावाचा उच्चार केला की भगवान कृष्णाला बरं वाटतं, म्हणून भगवंताच्या या कथामध्ये राधे नावाचा उच्चार करायचा. मैत्रेयजी म्हणतात, विदुरा, या भगवंताची स्तुती बाकीची सगळी जण आता करू लागले, कारण त्यांनी पृथ्वीला बाहेर काढण्याचा प्रयत्न आता सगळ्यांना बरं वाटलंय. आता या पृथ्वीवर आपल्याला राहता येईल, आनंदाने आपली उपजीविका चालेल, आणि म्हणून त्यांना फार आनंद वाटल्यामुळं त्यांनी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. भगवंतांनी आपल्या खुरांनी ते पाणी बाजूला केलंय, त्याला थोडं स्थिर केलंय, आणि पृथ्वी स्थिर कशी राहील याचा विचार करून त्या पाण्यावरच भगवंतांनी पृथ्वीला स्थिरता आणली. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असलेल्या भगवंताच्या या लीला आहेत. पाण्यावर तरंगणारी पृथ्वी आणि बिना स्तंभाचं आकाश. आकाशाला पुढे स्तंभ दिसतोय, आपल्याला छोटासा मंडप घालायचा असला तरी इकडनं तिकडनं बांबू, खाली बांबू नसेल तर मग साईडनं कुठनं तरी, एवढं अख्ख्या पृथ्वीला व्यापून असलेलं आकाश निराधार कोणी आधार दिला असेल त्याला. पाण्यामध्ये एखादी गोष्ट किती वेळ तरंगू शकेल. या सगळ्या भगवंतांच्या लीला आहेत. सगळ्यांनी भगवंताची स्तुती केली, भगवंत अंतर्धान झाले, पृथ्वीला बाहेर काढली. मी सांगायला आले, एवढ्या लवकर कसं संपले, प्रश्न तर मोठी लिस्ट आहे. मग त्याच्याकरता पुढं शुकदेव म्हणतात, राजन, अशा प्रकारे वराह रूप धारण केलेल्या श्रीहरींचे मैत्रियांकडनं तोंड भरून स्तुती ज्या वेळेला ऐकली, परीक्षितला शुकदेव सांगतात, मैत्रेय आणि विदुरांचा संवाद. मग त्याने अजून का प्रश्न नाही विचारलेत ना. विदुर म्हणतात, मुनिवर, आम्ही आपल्याकडून असं ऐकलं होतं. काय ऐकलं होतं? एकदा बोलता बोलता तुम्ही थोडासा स्पर्श केला होता म्हणे त्या कथेला. आधी दैत्य हिरण्याक्षाला भगवान यज्ञमूर्तींनीच मारलं. ब्राह्मण ज्या वेळेला भगवान सहजपणे पृथ्वीला आपल्या गाडीवर ठेवून वर काढत होते, त्यावेळेला या हिरण्याक्षाचं आणि भगवंताचं भांडण होण्याचं कारण काय? मूळ प्रश्नाला हात घातला. मैत्रेय म्हणतात, विदुरा, तुझा प्रश्न खूप छान आहे, कारण तुला कुठल्या ना कुठल्या निमित्ताने भगवंतांच्या जन्माच्याच कथा ऐकायच्या असतात, त्यांचे गुणगान ऐकायचे असतात, अवतार चरित्रांच्या कथा तुला ऐकण्यामध्ये विशेष रस आहे.
मग काय पुढे सांगायला सुरुवात करतात. उत्तानपादाचा पुत्र ध्रुव हा लहानपणीच नारदांनी सांगितलेल्या हरिकथेच्या प्रभावानंच मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून भगवंतांच्या परत पदावर आरूढ झाला. पूर्वी देवांनी प्रश्न विचारल्यावरून ब्रह्मदेवांनी त्यांना हाच इतिहास सांगितला होता आणि तो इतिहास आता तुला सांगण्याची वेळ आली. देवांनी ब्रह्मदेवाला विचारलं होतं आणि ब्रह्मदेव सांगत होते, आता तुझ्या प्रश्नातून मला तेच सांगावं लागेल. विदुरा, एकदा दक्षाची मुलगी दिती, कोणाची बरं पत्नी? कश्यप 13 स्त्रियांचा दादूला. या दक्षाने 13 मुली आपल्या एकाच जावयाला दिल्या होत्या. त्याचं नाव होतं कश्यप. ज्या वेळेला आपण पूजा वगैरे करतो ना किंवा पिंडदान करतोय त्यावेळेला ब्राह्मण देवता आपल्याला विचारतात गोत्राचं नाव सांगा. भृगु, अंगिरा, वशिष्ठ आणि कश्यप असे विशेष करून 4 गोत्र. आणि मग आपल्याला आठवत नाही म्हणून आपण सगळी त्याचीच प्रजा आहोत म्हणून कश्यप गोत्र सांगून मोकळं राहायचं. राधे राधे बोलना पडेगा. हा कश्यप आणि त्याची पत्नी दिती दैवगती कशी असते पहा बरं. आपण मागच्या वर्षी एक वर्णन ऐकून आलो होतो. हरिविजय मध्ये आणि रामविजय मध्ये आपण थोडासा या प्रसंगाला हात घातला होता 2 वर्षांमध्ये. इकडे फार विस्ताराने आता ते आलेलं आहे. संध्याकाळची वेळ आहे. त्रिसंध्या करणारे ब्राह्मण, चांगल्या कुळातली पत्नी त्यांची दिती. पण दैवगती अशी ती दिती अचानक, जशी संध्याकाळी इकडे आरतीची वेळ असते सगळ्यांची लगबग असते, असं संध्याकर्म करण्याकरता ज्यांची लगबग होती त्या कश्यपांकडे अर्थात त्याच्या पतीकडे गेल्या आणि केवळवाने दयनीय अवस्था त्याची झालेली आहे. त्याला कळलंय, समजलंय काहीतरी विपरीत घडतंय. आणि मग ती सुरुवातीलाच वाक्य उच्चारते, ज्याप्रमाणे मदोन्मत्त झालेला हत्ती सैरवैर धावतो त्याप्रमाणे हा काम आज माझ्या हृदयात घुसलाय. माझी कामवासना तृप्त केली पाहिजे पती या नात्यानं तुम्ही. बरं, ती नुसती कामवासना नाही तर माझ्या सवतींना सगळ्यांना मुलं आहेत आणि मला मात्र संतान नाही, तर पुत्र प्राप्तीसाठी ती कामवासना आज जागृत होत आहे. असंच असतं ना, तिच्या मुखातलं वाक्य आहे, आपल्या सवतींचं सुख मला पावत नाही कारण त्यांना लेकरं आहेत आणि मी पुत्रिका अजून. माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी ईर्ष्या आहे. मी स्वतःच जळत आहे आणि म्हणून माझ्यावर कृपा करा आणि मला पण पुत्रवती बनवा. आपल्या तेजोमय वीर्यापासून एक चांगली संतान मला हवी आहे आणि त्या संतानाचं सुयश सगळ्या जगामध्ये पसरत. आमचे वडील प्रजापती दक्ष यांचं आमच्या लेकींवर फार प्रेम होतं. दक्षाला तर कन्याच होते सगळे, कारण मुलांना तर नागदाने अगोदर वाटेला लावले होते, 1000 मुलांना. त्या कथाही पुढे येणार विस्ताराने. लेकींवर फार जीव होता. असावं, असंच पाहिजे, आपलंही असतं. विवाह करण्याच्या अगोदर ते आम्हाला विचारत होते, असा असा वर आहे, तुम्हाला आवडेल ना, तुमचा होकार असेल तरच आपण तुमचा विवाह त्यांच्याबरोबर करूया. पण आमचा पती कोण असावा, तुम्हाला काय वाटते, असं ते आमची काळजी घ्यायचे.
त्या काळामध्ये असं नाही चालायचं, पण ते आमची काळजी घ्यायची. तो काळ तर सोडाच हो, 40-50 वर्षापूर्वी सुद्धा कुठे लेखीला विचारलं जायचं. आई आणि वडील ठरवून मोकळे व्हायचे. नद्याला सांगत तुला लगीन जमला, मुलगी पाहिली नाही ना, मुलगा पाहिला नाही. आता थोडस ते बदललंय, नवीन फंड आला नाही का. असो कालाय तस्मै नमः. परिवर्तन सृष्टीचा नियम आहे त्या शेवटी. त्यामुळे आपल्याला जुळवून घ्यावंच लागेल. बघून दादा जुळवून घ्यावं लागतं, काय करणार. एक वाक्य मी नेहमी, परिस्थितीवर मात करणं शक्यच नाही, नाहीच कोणीच करू शकत. फक्त त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचं. ठेवलेले आम्ही ते पैशाची राहायचे ते असू द्यायला समाधान बस. आमचे बाबा खूप प्रेम करायचे आमच्यावर, आणि म्हणूनच आम्हाला हवा तसा वर त्यांनी शोधलाय. आणि आम्ही 13 जणी बहिणी तुमच्या एकट्याच्याच पत्नी म्हणून तुम्ही छान रीतीनं चांगल्या रीतीनं सांभाळ करता येते. विदुरा या गोष्टी मैत्रीजी विदुराला सांगतात. विदुरा अशा रीतीनं त्या कामानं बेचैन झालेली ती पत्नी, आणि तिने तिच्या पतीकडे पतिसुखाची अपेक्षा केली. त्यावेळेला तिच्या पतीनं अर्थात कश्यपानं तिला फार सांभाळली, तिला जवळ घेतली, बसवली. ओरडली नाही तिला, डायरेक्ट बसवली तिला, बस बाजू. आपल्या मधुर वाणीने ते तिला म्हणतात, हे अधीन झालेल्या प्रिये, तुझ्या इच्छेनुसार मी आताच तुझ्या मनासारखे वागायला तयार आहे. जिच्यामुळे धर्म, अर्थ आणि काम या तिन्ही सिद्धी प्राप्त होतात. संसारी माणसाला त्याचे 5-4 पुरुषार्थ सांगितले ना, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, त्याच्यामुळेच. मग जिच्यामुळे पूर्ण होतात त्या पत्नीची कामना पूर्ण करणं हे पतीचं कर्तव्य आहे, केलं पाहिजे. ज्याप्रमाणे माणूस जहाजाने महासागरी पार करतोय, त्याचप्रमाणे गृहस्थाश्रमामधला हा पुरुष आपल्या पत्नीच्या साह्यानं तो गृहस्थाश्रम चांगल्या रीतीनं पार करतो. तिच्या साथीशिवाय नाही होत ना, नाही बोला, विस्कटून जाणार सगळीकडे. साथ तर दिलीच पाहिजे. आपण ऐकून आलो, 2 चाकी असेल तर 1 चाकीला समजा, 4 चाकी असेल तर 2 चाकीला समजा, तिच्याशिवाय नाही. बरं, त्रिविध पुरुषार्थाची इच्छा असणाऱ्या पुरुषांची स्त्री हे अर्ध अंग समजलं जात आहे, म्हणून तिला अर्धांगिनी असं म्हटलं जात आहे. स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे. आपली परंपरा आहे, सनातन धर्मामध्ये स्त्रीला एकटी कुठेच पाडलेली नाही. त्या स्त्रीच्या रक्षणाकरता तिच्या पतीनं स्वतःचा जीव धोक्यात टाकलेली अनेक उदाहरणं आपण ऐकून आलो होतो. स्त्रीचं रक्षणाची जबाबदारी आता कुठेतरी पाश्चिमात्य विचार आपल्या डोक्यात घुसले आणि मग ते विसरलोय आपण. असं तुझी इच्छा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. अहो, गृहस्थाश्रमी माणूस याच स्त्रीच्या आधारावर, कोणाच्या आधारावर तो जगतो? तिच्याच आधारावर ना. संपूर्ण जबाबदारी तिच्यावर सोडतो आणि हा निश्चिंत बाहेर निघतोय. त्या स्त्रीचा त्याला आधार असेल तर, आणि तू त्याच्यातलीच आहे, तुझा आधार आहे मला. बरं, तुमचे आमच्यावर उपकारी आहे. तुम्ही आम्हाला जेवून खाऊ घालताय, कपडे धुतात, घर स्वच्छ ठेवतात, मुलांवर संस्कार करतात, आणि सगळी जबाबदारी चांगल्या रीतीनं पार पाडतात. मी तुझी इच्छा जरूर पुरी करेन, पण आता वेळ बघ ना, घरात वाजले किती, संध्याकाळची वेळ आहे. असं नको ना करूस. हा मुहूर्त किडून जाऊ दे ना.
ओरडली ना तिला. कधी कधी काय म्हणतात तर स्वभाव डायरेक्ट ओरडणं असा असतो. आपल्याला भागवतामधून हे शिकायचं आहे. ती अजाणतेपणे न कळत तिची आकृती घडते आणि म्हणून तिला सांगण्याची, तिला समजवण्याची जबाबदारी तिच्या पतीची आहे. तिला समजवलं पाहिजे, तिला सांगितलं पाहिजे. मधुर वाणीनं तिचं समाधान कसं होईल असं तिच्याजवळ बोललं पाहिजे. दक्ष प्रजापतीचे जावई कश्यप, एक दोन नाही तर 13 मुली त्यांनी दिल्या त्या सासऱ्यांनी यांना. आजपर्यंत एकही तक्रार नाही त्यांची जावयाची किंवा त्या 13 मुलींची तक्रार नाही. फार छान चाललं होतं. तू थांब, फक्त एक मुहूर्त थांब, कारण हा मुहूर्त फार चुकीचा आहे. ही वेळ ती नाहीये. आणि अशा वेळेत जर माझ्याकडनं असं काही घडलं ना तर लोक माझी निंदा करतील, कालांतराने तुझीही करतील आणि त्याच्या पुढे जाऊन तुझ्या आई वडिलांचीही करतील. थोडा वेळ थांब, धीर कर. ही वेळ राक्षसाची भयंकर प्राणीचे. मागच्या वेळेला आपण म्हणून आलोय संध्याकाळची वेळ ही शुभ का अशुभ. संध्याकाळची वेळ ही अशुभ असते. तिला भगवंताच्या नामाने शुभ करायचे असते. वेळ फार अशुभ आहे. येणारे पुढे वाढवणे त्याची का अशुभ आहे माहितीये का? समस्त भूतनाथांचे भूत प्रेत इत्यादी गण या सगळ्यांना घेऊन भगवान शिवजी भ्रमण करायला निघतात महाराज संध्याकाळच्या वेळेला. आणि ते काय बरं शोधतात? त्या काळामध्ये निंदनीय कृत्य कोणाकडनं होत असेल तर त्याला शिक्षा देण्याचं काम करतात. संध्याकाळच्या वेळेमध्ये आम्ही बऱ्याच जणांना विनंती करतो हात जोडून, सूरज ढला है यारो, दो घुट नशे के पिओ. काल मला आलो होतं. आपल्या आगरी भाषेमध्ये ना असं म्हणतात नाही का, दोघा पाण्यावर चालली. मग त्याला काही शब्द आता मला नाही उच्चारण्याशी वाटतं, त्याला काय गोरी भाषेतले शब्द होते. संध्याकाळ झाली तर ते पानवट्याकडे वळतात. समजून जा त्याचं त्यांनी. संध्याकाळच्या वेळेमध्ये मद्यपान करणं, मांसाहाराला शिवणं, मांसाला शिवणं, कोणाशी तरी वाद घालणं, कलह करणं, ह्या गोष्टी आपल्या जीवनाला फार घातक आहेत. ज्या वेळेला यमराज ते आपल्या दूतांना सांगत होते ना, पृथ्वीवर जाऊन तुम्ही निंदक कृत्य करणारे, जे वाईट कर्म करणारे त्यांना मस्तपैकी बांधून घेऊन या माझ्याकडं. त्यावेळेला त्यांचा प्रश्न होता, आम्ही राहू कुठं, राहण्याकरता जागा आम्हाला कोणती? तर त्यावेळेला यमराज आपल्या दूतांना सांगतात, ज्या घराच्या अंगणामध्ये कचऱ्याचा ढीग साचलेला असेल, ज्या घराच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन नसेल, ज्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला कलह, आपल्या भाषेमध्ये कलो, ज्या घराच्या दारामध्ये संध्याकाळच्या वेळेला मांस मच्छी चिन्ह विचिन्न होत असेल, ज्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला मद्याचा वास येत असेल, दुर्गंधी येत असेल, अशा ठिकाणी तुम्ही बिनधास्त जाऊन राहायचा. ही ठिकाणं यमदूतांना राहण्याकरता यमराजाने निश्चित केलेली आहेत. इथे कश्यप ऋषी आपल्या पत्नीला समजवतात, माझा साडू आणि तुझा मेवना भगवान शिवजी या वेळेला हे भ्रमण करतात आणि म्हणून संध्याकाळचा हरिपाठ, संध्याकाळची देवपूजा त्याच्या करतात. आणि ज्या घरामध्ये भगवंताचं गुणगान गात असेल तिथून ते फळ काढतात, तिथे थांबत नाही.
यमाचे दूत पण थांबत नाही आणि भगवान शिवजीच्या बरोबर असले म्हणायचं असेल तुम्ही म्हणू शकता. हा भजन वगैरे तर काल 2 दिवस माझे तर नशीब थोडे खराब आहे. एवढे चांगले संधी असं म्हणतात ना, हातातोंडाशी आलेला घास. परवा दिवशी शीतल आली होती, ती पण काहीच नाही म्हटली. आणि काल दोघं पट्टीचे गायक आमचे नाही का रोज भजन करतात, ते पण काहीच नाही म्हटलं. कारण कलावंतांची काल मेजवानी होती ना, गिरीश बिचारांचा नाराज झाला असेल, लोकांचं चाललो सगळं घेऊन आलं होतं नाही का. तर काय मला तर एवढं पडून आलं होतं ना, मला फार निराशा झाली माझी पण. राधे राधे बोलणार पण भोले की जय हो, शिवजी की जय हो. कंप्रेशर लागतं. भोले की जय जय, शिवजी की जय जय, 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 पार्वती पते 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 शिवजी की जय जय, भोले की जय जय, 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 शिवजी की जय, भोलेनाथ भगवान की जय, पार्वती पते हर महादेव. सोमवार तुम्हाला ठरवलं आपण. मग काय आपल्या तुमच्याकडे आहे ना ते, म्हणून सादरीकरण करावं असं आम्हाला वाटत होतं असं. आणि आमची अडचण आहे, आम्हाला ते जमत नाही, आम्हाला फक्त असंच जमतंय. असं फार समजून जात. तुझ्या नात्यानं जरी तुझे ते मेवणे आहेत, माझे साडू आहेत, पण ते भीडभाड कोणाची ठेवत नाही. भगवान शिवजींच्या ठिकाणी आपला आणि परका असं कोणीच नाही. सगळ्यांकडे ते समदृष्टीने पाहतात. वाईट वर्तणूक करणाऱ्याला दंड द्यायला ते मागचा पुढचा विचार करत नाही. आणि त्यांची भक्ती केल्यानंतर प्रसन्न झालेला मग कोणी का असे ना, असुर असो, दैत्य असो, राक्षस असो, जे भोळ्या मनाने मागतील ते वर द्यायला तयार असतात. असे आमचे भोळे बाबा आहेत. मग त्यांचा क्रोध निर्माण होईल याचा तरी विचार कर. एक मुहूर्ताची तर गोष्ट आहे, जाऊ दे ना ते. त्यानंतर तुझ्या मनासारखं मी करायला तयार आहे नाही ना. आणि हे नियतीला मान्य नाही, भगवंतांच्या लीलांना मान्य नाही. कारण भगवंतांना त्याच्या पुढच्या लीला करण्याकरता हे असं घडणारच होतं. हे जर असं घडणार नाही तर पुढच्या लीला कशा होतील. मैत्रेयीजी म्हणतात, विदुरा अशा प्रकारे पतीनं तिला फार समजवली, परंतु कामातून झालेल्या भीतीनं कसल्याही गोष्टीचा विचार केला नाही. प्रत्येक वाईट परिणामांना सामोरं जाण्याची हिंमत तिची होती. हे असंच असतं नाही, कामातुरा ना भयम ना लज्जा, असं एक सुभाषित आहे. भीती वाटत नाही कसलीच त्यांना, आणि लाज शरम ही सुद्धा सोडली जाते. आता पत्नीचा हट्टच आहे, काय केलं पाहिजे. कारण शास्त्राने असं सांगितलंय, आपल्या पत्नीची इच्छा पुरी नाही केली तर तोही दोष लागतो. इकडे आड आणि तिकडे विळू. कश्यपाने देवतांचं मनोमन चिंतन केलंय आणि देवावर भार सोडलाय. घालून या भार
राहिलो निश्चिंती निरले संती शोभासी. हे ईश्वरा, हे भगवंता, आता माझा इलाज नाही. बालहट्ट, स्त्रीहट्ट, राजहट्ट कोणाच चालत नाही. जशी तुझी इच्छा. आणि मग त्यांनी आपल्या पत्नी बरोबर समागम केलं. पर्यायच नव्हता. समागम केल्यानंतरही आता तो तर त्यांच्या इच्छेविरुद्धच होता. कर्तव्य म्हणून फक्त त्यांनी केलं होतं, तरी पण ते मनाने खिन्न झाले होते. आता त्यांनी ठरवलं असल्या बायकोशी नाही जास्त बोलायचं. एवढं समजावून सांगून सुद्धा ती हक्क सोडायला तयार नाही. आणि ती काय साध्या घरची लेख थोडीच आहे, संस्कारी घरची आहे ना ती. तरी अशी जाणून बुजून लागली. आणि मी तिला प्रेमानं समजावून सांगितलं, शिवीगाळ केली नाही आणि मारहाण केली नाही, तरी पण तिने तिचा हक्क सोडू नये. जाऊ द्या, अशा बायकोबरोबर बोलायचाच नाही, जास्त संबंध ठेवायचाच नाही. त्याने मौन धारण केलंय. भगवंताचा ध्यान करून मंत्रांमध्ये श्रेष्ठ असलेलं गायत्री मंत्र आणि त्याचा जप करून सुरू केला. आणि तो काळ, ती वेळ सरल्यानंतर आता दिती मातेच्याही लक्षात आले. होतं ना असं कधी कधी, आपल्या हातून जे कृत्य घडतं त्या कृत्याबद्दल आपल्याला सुद्धा कधीतरी खेद होतो ना, चुकीचं असेल तर. आणि आता दिती मातेलाही खेद वाटलाय. माझा पती काकुळतीला येऊन मला समजत होता, तरी पण माझ्या हातने निंद्य कर्म घडलं. मी पापाची जमी झाली आणि त्यानंही पापाच्या खाईमध्ये, त्या गर्तेमध्ये ओढून घेतलं. मी खरंच आभारी आहे. काय करावं? माफी मागावं, त्यांच्या जवळ जावं, तर आता तीही हिंमत माझ्यामध्ये नाही. जाणून बुजून कृत्य केलंय ना. अजाणतेपणी घडलं असतं तर म्हटली असती, जाऊ द्या, घाईनं झालं, मला वाटलं तो गरम नसेल म्हणून तसाच उचलायला गेलो ना, तो दूध सगळं सांगला, आत बोलला गेला, चटका बसला. घाईनं झालं असेल. घाई येता येता तो तांब्या हातातून पडला. सांगू शकता आपण, हो, पण ते जाणून बुजून केलं ना, समजवण्याचा प्रयत्न केलाय. क्षमा तरी कशी मागावी? फार खिन्न झाली मी. पण आता ह्या बाबांनी मौन धारण केलंय, तो बोलायला तयार नाही. गायत्री मंत्राचा जप केला, तो त्याला भजना पूजा म्हणजे तो होतं नसतील संसार मला, म्हणजे आता एवढा मोठा व्यापार वाढून बसतोय. त्यांच्या जवळ गेली, कश्यपजीच्या ती जवळ गेलेले, तिचा चेहरा पश्चातापाच्या अग्नीमध्ये होळपळून निघाला. निस्तेज झालेला चेहरा, कालवडलेला चेहरा, खाली मान घातली, डोळ्यातून अश्रू येतात. आणि ती आपल्या पतीला म्हणू लागत होती, हे ब्राह्मण, भगवान रुद्र अर्थात शिवजी हे भूतांचे अधिपती आहेत ना, त्यांच्या बरोबर भूतगण हे सगळे नेहमीच असतात. आणि त्यांना न आवडणारं काम आज माझ्या हातनं घडलंय. माफ करतील का मला? शाप तर देणार नाहीत ना? आपल्या बोलण्यावरती त्याचा परिणाम होणार नाही ना? आता डोळे उघडले तिचे, ती कृती करून झाल्यानंतर असं काहीतरी करा ना. त्यांचा आपल्याला शाप न मिळता त्याची कृपा आपल्यावर व्हावी याकरता थोडासा वशिला लावा ना. चालू आहेत ना तुमचे ते, माझाही मेवणा ऐकतो नाही जमणार. त्याचा शाप लागेल तेव्हा लागेल, पण तुम्हालाही पाप करण्यास उद्युक्त केलंय. आणि म्हणून मीच शाप देतो तुला, पती या नात्यानं.
कामवासनेनं तुझं चित्त मलिन झालं होतं आणि ती वेळ जी शुभ नव्हती. मी तुला विनंती केली होती, परंतु तू माझं म्हणणं ऐकलं नाहीस. तसेच देवांची सुद्धा अवहेलना झाली. हे सगळं तुझ्यामुळं घडलं आणि म्हणून हे अमंगल श्रेय तुला होणारी 2 मुलं अमंगल आणि अधर्मच होती. शाप दिला पती. राजाला मला नेहमी कधी कधी वैतागले ना तर पटकन बोलून जायचे, ही सगळी जी संतान आपण बोट दाखवतो ना वाया गेलेली, हे तुमच्या कर्माची फळ आहे. तुम्ही वेळ साधली नाही. अधिकार होता त्यांना बोलण्याचा, आपल्याला तेवढा अधिकार नाही. कधीतरी याचाही विचार करा. म्हणून आम्ही मागच्या वेळेला आपल्याला आताही सांगतोय, काही त्याच्यामध्ये गलिच्छपणा नाही. नवीन विवाह झालेल्या आपल्या लेकरांना, मुलांना, सुनांना सांगावं, पुत्र संतानासाठी ज्यावेळेला अंगसंग व्हायचा असो ते संध्याकाळची वेळ टाळा. जय श्रीराम बोलला पाहिजे. कारण याच योगावर जर गर्भधारणा झाली तर अमंगल व्याभिचार करणारे दुष्ट आचरणाची मुलं जन्माला येतील. कथेतून एवढं जरी बाबा आम्हाला नेहमी सांगतात, समाजाला प्रबोधन करत असताना काही गोष्टी तुम्ही अशा हात आखडण्यासारखं करू नका. बोला, थोडस मोकळं बोला ना. आणि बाबा महाराजी प्रकाश दादा बोललोही पाहिजे आम्ही. हा, आमच्या मनात जर भीती असेल तर असं बोलल्यानंतर पुन्हा आम्हाला कार्यक्रमाला बोलवतील का? जय श्रीराम बोलला पाहिजे. आपल्या भल्याचं आहे. आणि हे सांगण्याचं धाडस बरेचसे जण वक्ते करत नाही. आणि बाबांचा आशीर्वाद आहे म्हणून आणि ते इथे उपस्थित आहेत. बोललं पाहिजे. आपल्याला हवी ना पुढची पिढी चांगली. या देशाचं उज्ज्वल भविष्य ज्यांच्या हाती आहे, अशी पिढी जन्माला घालायची असेल तर ते वेळ आपण सांभाळली पाहिजे. जमलंच तर पहा, शाप दिलाय. 2 मुलं होतील, परंतु ती मुलं अधम आणि अमंगल होतील. अख्ख्या जगताला ते त्रासच देतील, अत्याचार करतील. आणि मग ज्या वेळेला त्यांच्या अत्याचाराचा घडा भरला जाईल त्यावेळेला भगवान स्वतः अवतार धारण करून तुझ्या पुत्रांना मारून टाकतील. भीतीसाठी एवढं वाक्य मात्र आनंददायक होतं. कोणतं वाक्य? तुझ्या मुलांना भगवंत स्वतः अवतार धारण करून मारून टाकतील. असं वाक्य तिने ऐकलं. आता शाप दिलाय आणि आता शाप दिल्यामुळं वशिल्याचं काम संपला. आता भाऊजीकडे जाऊन काही फायदा नाही. भाऊजी त्याची सेना घेऊन निघालेच आहेत. भस्म उटे रुंड माळा, भस्म उटे रुंड माळा, भस्म उटे रुंड माळा, हाती पुष्कळे त्रिकाला, हाती पुष्कळे त्रिकाला, हाती पुष्कळे त्रिकाला, हाती पुष्कळे त्रिकाला, हाती पुष्कळे त्रिकाला.
तो बाबा उठला त्या वेळेला, त्याचा परिणाम होणारच आहे. माझाही शाप आणि त्या बाबाची नजर पडली. गजेशांवर त्यांनी परिधान केलंय वाघाचं काकडे, गजाचं काकडे, वासुकीचा हार, सापांचा हार त्यांच्या गळ्यामध्ये आहे, ते हातामध्ये त्रिशूळ आहे त्यांच्या. भूत वेताळ ही सगळी सेना त्यांच्या मित्रमंडळी बरोबर आहे. नुसती बरोबर घेत नाचत नाचतच गेले आणि त्यांना आनंद वाटतो. काय गँग माझी मस्त नाचतात ना, हर्षित होतात भगवंती. हा अभंग नरहरी सोनारांचा आहे. भगवान शिवांचे निस्सिम भक्त असले नरहरी सोनार यांच्या कथा आपल्याला माहिती आहे. पांडुरंगरायांना सोन्याची साखळी अशी कमरपट्ट कमर बनवायचं होते आणि त्यावेळेला सगळ्यात उत्तम कारागीर, त्यावेळेला हरी आणि हरामध्ये भेद चालत फार भेद. आता आपण बरे आहोत, तेवढं भेद नाही करत. कुठल्याही संप्रदायाचा माणूस राहायला लागलाय, आता भेद नाही होत आपल्याला. काय जमाचा कमरपट्ट कोण बनवायचा? विठ्ठलाला पांडुरंगाला तो हरी आहे आणि मी हराचा भक्त आहे. नाही जमला. असा काय करतो दादा? चाललं रे बाबा, जमाचा नाही. डबल टिबल पैसे घे ना, वाढवून घे. जमाचाच नाही अजिबात. फार विनवणी केली, महात्म्याने विनवणी केली. हा ठीक आहे, येईन माझी डोळ्यापट्टी बांधायची, तुमच्या देवाला मी बघणार तुम्ही. एवढं भेट. अहो टेलरकडे कपडे शिवायला गेले नाही मंडळी. हरी आणि हरामधला भेद. विष्णूंना मानणारे, शिवांना न मानणारे, हरींना मानणारे आणि हराला न मानणारे. भगवान हर म्हणजेच शिवजी, भगवान भोलेशंकर यांना शिव असं एक नाव आहे ना. पण टेलरकडे गेल्यानंतर हा कपडा शिव असं नाही म्हणत होते, याला टोटे टाके मारून दे टोके असेल ना. त्या निमित्ताने पण शिव आमच्या मुखात नको एवढी टक्कर. आता आपण बरे आहोत. डोळ्यावर पट्टी बांधा, नेला मंदिरामध्ये. कवरेवर हात घातल्याबरोबर लिंगच लागलं. भगवान शिवजीचं जे आहे लिंग तुमचा कसा कसा झाला? आई तुम्हाला फसवला की काय? खोटं बोलून तुम्ही काय पट्टी काढायची, भक्त तर लिंगच. परत पट्टी बांधायची. माप घ्यायला गेलं, बरं औषध म्हणजे जवळच आहे, पण जास्त घेत नाही ना पटकन. आपल्याला दिलं पिंपळेश्वर माझे भक्त म्हणतात. मग त्यानंतर कळलं ते दोन नाही आहेत. भक्ती मार्गामध्ये अध्यात्म ज्यांनी आचरण करायचं ठरवलं ना, त्यांनी हे ध्यानात घेतलं पाहिजे. काय देवादेवांमधला भेद नाही, माणसामध्ये भेद करू नये, संप्रदायामध्ये भेद करू नये, हेच कळलं पाहिजे. मोहामध्ये अडकवणारी साधनं याचा त्याग केला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये 15वा अध्याय पुरुषोत्तम योग बऱ्याच जणांचा पाठ आहे नाही का? आपला अध्याय त्यामध्ये 5 नंबरचा श्लोक आहे. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्व विमुक्त सुख दुःख संवेर गच्छन्त्यमूढा पदमव्ययम तत्. ही अवस्था आहे. निर्माण मोह जितसंग दोषा. या मोहाला निर्माण करणार आणि जे विषय आहेत, जे विकार आहेत, त्याच्यावर विजय मिळवणं. जितसंग दोषा. संघामध्ये असल्यानंतर जो दोष लागतो त्याच्यावर विजय मिळवता आला पाहिजे आणि त्याच्याकरता अध्यात्म नित्य विनिवृत्त कामा.
निवृत्त कामा अध्यात्म नित्या, त्याकरता अध्यात्म नित्य असायला हवं आणि मग या सगळ्या कामातून निवृत्ती घ्यायची, जे जमलं पाहिजे. आणि मग ते झालं का मग पुढची अवस्था द्वंद्व विमुक्ता, या द्वंद्वापासून विमुक्त हो. हे माझं नाही तुझं, अपरभाव नसला पाहिजे. विमुक्त हो याच्यातून, द्वंद्व विमुक्ता. आणि त्या अवस्थेला पोहोच. सुख दुःख संदेह, सुखालाही सारखं समज आणि दुःखालाही सारखं समज. दुःख आलं तर फार खजील होऊ नकोस, चिंता करू नकोस. आणि शोक जर आनंद मिळाला तर उन्मादित होऊ नकोस. सोप्या भाषेमध्ये गरिबी आली तर लाजू नका आणि श्रीमंती आली तर माजू नका. मग ह्या अवस्थेला पोचला का मग तू माझ्या अव्यक्त पदाला प्राप्त होशील. काय ज्ञान आहे हो त्याच्यामध्ये, तेच ज्ञान काही अंशी भागवतामध्ये. उद्धवाचं भगवंताबरोबर जो सांख्य योग झाला आहे त्यामध्ये उच्च प्रकारचं, याच्या पुढे आता याच प्रकरणामध्ये आपल्याला पुढे ऐकायला मिळेल. कर्दम आणि देवहूतीच्या पोटी जन्माला येणारा तो भगवंत, हेच ज्ञान त्याला सांगितलं आहे. ज्यांचं अवतार, ज्यांचं नाव कपिल भगवान, आणि कपिल मुनीच्या माध्यमातून कर्दम देवहूतीला हेच सांख्य ज्ञान प्राप्त होणार. क्रमशः येणारेच आपण तिकडे पुन्हा. थोडीशी क्षमा मागतो. सुरुवातीपासून आम्हाला जसं वाटत होतं आणि तसंच होण्याची कदाचित शक्यता आहे. या वर्षामध्ये भागवत न संपता ते क्रमशः पुढे चालू राहणार आहे कदाचित, त्या प्रभूची इच्छा असेल. आपल्याला काही करायचीच नाही, ओढून चालू नाही. आम्हाला मूळ भागवत कळलं पाहिजे, हा आमचा एक ध्यास आहे. कारण अशी संधी आपल्याला मिळते, आपण खरंच भाग्यवान आहोत. कारण पिंपळेश्वर महादेवाची कृपा आहे का आपल्या कुठल्याच कामामध्ये विघ्न न आता 4 ते 6 वेळ सगळी कामं आटोपून. आणि महिनाही असा आहे तो भगवंताच्या भक्तीसाठी अतिशय पवित्र मानला जातो. सोन्याची सुहागा, खरंच भाग्यवान आहोत आपण. या कथांचं अमृतपान आपण करतोय. ज्यांच्या त्यांच्या भाग्यात आहे त्यांच्या ते मिळणारच आहे. बरं, मग अशा रीतीनं केलेल्या कर्माबद्दल त्या भीती मातेलाही आता पश्चाताप झालेला आहे. आणि तिला एका वाक्याचं चांगलं वाटलंय इथं आपण थांबलो होतो. कारण हा मर्त्य लोक आहे, मृत्यू प्रत्येकाला येत असतो. आणि तो मृत्यू कशा रूपानेही सांगता येत नाही ना. मृत्यूचे 2 प्रकार शास्त्राने सांगितले आहेत. एक चांगला मृत्यू आणि एक वाईट मृत्यू. त्याला चोरी मरण असं म्हणतात वाईट मृत्यूला. मरण कसं चांगला ना, वाईट मरण म्हणजे वाईटच आहे ना आपल्या भाषेमध्ये. कोणत्या योगावर, कोणत्या तिथीवर, कोणत्या आयनामध्ये, कोणत्या वेळेला, विशेष करून दोन प्रमाणे तर सर्वसामान्य सगळ्यांना परिचित आहे. एक तर रात्री मृत्यू येऊ नये आणि दक्षिणायनामध्ये तो येऊ नये. उत्तरायण असावं आणि दिवस असावा. एवढं जरी झालं आपल्या बाबतीत तरी आपण भाग्यवान आहोत. राधे राधे बोलणं पडेल पण ते आपल्या हातात पण नाही, त्याच्या हातात. मियाची नेमिल्या सांता काळू ग्रासी तसे भूता, ये म्हणे गते पंडुसुता सकळे जयाची. ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू, आणि गगनाईसा साक्षीभूत तो मीची. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय 18व्या श्लोकाचं ते वर्णन करतात. गतीर व्रता प्रभू साक्षी निवासा शरणम सुहत, प्रभवा प्रलया स्थानम निधानम बीजम अव्ययम.
या श्लोकाचं निरूपण करत असताना ज्ञानोबांनी सांगितलंय, आणि मीच त्या मृत्यूला, मीच त्या काळाला आज्ञा देतो, आणि मग त्या वेळेला काळ त्या जीवाला माझ्याकडे घेऊन येतो. सोपं आहे महाराज, हे सगळं भगवंताच्या इच्छेने चालतंय. बरं याच्याकरता वाटलं तो अपघाती मृत्यू होईल, त्याला दुर्मरण येईल, यापेक्षा प्रत्यक्ष भगवंताच्या हातून तो मारला जायचं ना माझी मुलं, त्याचं मला बरं वाटतं. या बाबतीत तरी मी खुशनशिबी आहे. ते वाईट होते, वाईट आचरण जरी होतं तरी त्यांना मारण्याकरता भगवंतांना अवतार धारण करावा लागतो, आणि प्रत्यक्ष भगवंताच्याच हातून त्याचा वध होणार आहे, ही माझ्याकरता एक चांगली गोष्ट आहे. योग्य काय अयोग्य काय नाही मला कळलं. बरं ठीक, आता घडलेली गोष्ट तर होऊन गेली. तुला पश्चाताप झालाय ना, योग्य काय अयोग्य काय ते तुला कळलं ना, बस झालं. मला तुझ्याबद्दल फार आदर होता, तुझ्या हातून असं घडणार नाही असं वाटत होतं, पण भगवंताची इच्छा. पण आता मी खुश झालोय. तुला जी मुलं होतील ना, जे वाईट वागतील आणि भगवंताच्या हातून त्याचा मृत्यू होईल, परंतु तुझ्या पुत्रांना 4 मुलं होती. या दोनांपैकी 14 नातू होतील, आणि त्या नातवांपैकी एक नातू भगवंताचा निस्सीम भक्त होईल, आणि मग तो आपल्या आख्या कुळाचा उद्धार करेल. भविष्यवाणी. प्रसन्न झालेले कश्यपजी आपल्या पत्नीला थोडासा आनंद प्राप्त करण्याच्या हेतूने असा एक चांगला वर देत आहे. तो साधूंच्या स्वभावाचा असणार आहे, आणि बाकीचे भक्त सुद्धा त्याच्यासारखंच आचरण करण्याचा विचार करतील. त्या नातवामुळं आपल्या कुळाचं गुणगान लोक गातील. आपल्या नातवाला प्रत्यक्ष भगवंत दर्शन देणार आहे, जे योग्यांना दुर्लभ आहे, महात्म्यांना सुद्धा दुर्लभ आहे. असा भगवंत आपल्या लेकराला प्रत्यक्ष दर्शन, त्या नातवाला प्रत्यक्ष दर्शन देणार आहे. मैत्रेय म्हणाले, विदुरा, दितीने ज्या वेळेला हे ऐकलंय त्यावेळेला त्या दिती मातेला बरं वाटलं. आपला नातू भगवंताचा भक्त होईल. क्षमामागून बोलतो, आम्हाला कधी कधी काही गोष्टी वाटतं. आपला प्रयत्न नक्कीच आहे. चला मुलं नसतील, नातू तर चांगली होत, पण ते आपल्या इच्छेनुसार नाही होत ना. आमचेही प्रयत्न कधी कधी निफळ होतात या गोष्टीचं खेद वाटतं. बऱ्याच ठिकाणी गेलो तर आम्ही असं सांगतोय आपल्या लेकरांनी, जवळची मंडळी आहेत, बाबांनो या मुलांना चांगले संस्कार लावा, पुढची पिढी चांगली निघेल. एक वाक्य ऐका, फार तळमळ आहे म्हणून बोलतोय, भागवतात नाहीये, माझ्या पटाचं बोलतोय. आणि ज्यांच्या करता एवढं ऐश्वर्य आपण उभं केलंय, ज्यांच्या करता आपण पोटाला चिमटा घेतलाय, ज्यांच्या करता आपण आपल्या रक्ताचं पाणी घामाच्या रूपाने बाहेर काढले, ज्याच्या करता आपली हाडं खिळखिळी केली, आणि अशा त्या नातवंडांनी, अशा मुलांनी जर वाईट व्यसनाचा आधार घेतला, तू संगतीला, तू मार्गाला लागले, तर ही प्रॉपर्टी खायला कोण शिल्लक असणार आहे? तळमळ ह्याच्या करता आहे. व्यसनांच्या अधीन झालेली मुलं, परमार्थाकडे न वळलेली मुलं, अध्यात्माचा जरा सुद्धा लवलेश न झालेली मुलं, आज आम्ही पाहतोय छोट्या छोट्या कारणाकरता आत्महत्या करू लागलेत, व्यसनाधीन झालेत. रात्र अपरात्र घरी येण्याचा वेळ नाही, त्यांचा घरातून निघण्याचा वेळ नाही. 1:30-2 वाजता ही मुलं यावी
माफ करा, थोडंसं माझं मुलं तळमळ आहे म्हणून महाराज म्हटलं. शेवटी ईश्वराच्या सत्यपुढे नाही कोणतं चालत. तर साधू संतांनी आपल्याला जे सांगून ठेवलंय त्याचा प्रचार आणि प्रसार तर केलाच पाहिजे ना बाबा. म्हणून तळमळीने सगळं म्हणतोय. तिला आनंद झालेला होता. जाऊ दे, आपला मुलगा नाही चांगला वागणार पण नातू तरी चांगला वागेल ना, जेणेकरून आजीला मिरवायला मिळेल. हो बरं, नातू सावरा भारी झाले आणि नाही ते अशीच एक आजी आणि एक नातू. वर्षची आजी पण आली ना. नातू माझा कथेमध्ये मृदंग वाजवतो. अभिमानाची गोष्ट आहे ना, आनंदाची गोष्ट आहे. त्या दर्शेसाठी जोरात तयार वाजायला पाहिजे. ते चित्र आम्हाला घराघरामध्ये पाहायला आवडेल आणि त्याच्याकरताच हा अट्टास आहे महाराजजी. आम्ही फार अपेक्षा ठेवून आहोत. सकारात्मक विचार करतो, हिंमत नाही सोडणार. शेवटच्या श्वासापर्यंत अशी विनंती करणारच आम्ही आपल्याला. या सगळ्या कथा पुढे सरकत आहेत. मैत्रेयी विदुराला या सगळ्या गोष्टी सांगत आहेत. आपल्या मुलांपासून देवाला कष्ट होतील, परंतु आपल्या वंशामध्ये मात्र असा एक नातू होईल तो जगताला आनंद देईल. मग ज्या मुलांपासून जगाला त्रास होईल अशी मुळे उत्पन्न करण्याकरता आता आपण काही करायची नाही. म्हणून आम्ही सांगितले सखोल भागवत आहे. आपल्याला शुकाचार्यांचाच फक्त जास्त माहित आहे. 12 वर्ष ते आईच्या गर्भात राहिले, बाहेर निघायला तयार नव्हते. दिती मातेची कथा आपण विसरलो. दिती मातेनं या गर्भाला 100 वर्ष आपल्या पोटात ठेवले. भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये 15व्या अध्यायामध्ये वर्णन आहे महाराजजी. माझ्या पद्धतीचं अजिबात नाही. 100 वर्ष गर्भाला धारण केलं. इथं 10वा महिना उजाडण्याच्या अगोदरच कळा सर होत नाही आणि मग डॉक्टर म्हणते लागतील तरी पैसे घेऊन चिरफाड करणं त्या बाळाला बाहेर काढा. 100 वर्ष त्या गर्भाला सगळं असेल. काय साधना असेल ना तिथे मातेकडे, काय तपश्चर्या असेल. लगेच मग अशी संतान का उत्पन्न करावी, कारण हे माझ्या चुकीचं फळ आहे. पश्चाताप असाही झाला पाहिजे मला. अशी मुळे लेख जन्माला घालून 100 वर्षापर्यंत तिने धीर घेतला आणि मग त्याच्यानंतर मात्र तिने त्या बाळाला जन्म दिला. महाराजी ज्या वेळेला त्या बाळांचा जन्म झाला ना, जन्माच्याच वेळेला अपशकुन व्हायला लागले पृथ्वीवर. दिवसा गडद अंधार, दिवसा त्या आकाशातील तारांगणातील ते धूमकेतू इकडे तिकडे पडताना दिसतात, निखळताना दिसतात. या सगळ्या दिशा उदास झालेल्या दिसतात. सूर्योदयाच्याच वेळेला सूर्याकडे तोंड करून आपल्या मुखातून आग ओकणारी रडणारी ती भालू अर्थात अस्वर वरती आकाशाकडे आपलं तोंड करून विचित्र आवाजामध्ये रडणारी किंवा गाण्यासारखा आवाज वाजणारी ती कुत्री, त्याचा आवाज तो भ्यासूर आवाज, अनेक प्रकारची दुष्चिन्ह. सगळ्यांना असं वाटलंय हे का घडतंय, आणि मग त्यांच्या लक्षात आले कोणीतरी असे अधर्मी अनाचारी दैत्य प्रकट होणार आहे. ब्रह्मदेव आपल्या मुलांच्याच बरोबर संवाद साधतात, देवांबरोबर संवाद साधतात.
आणि मग या कथा पुढे सरकवत असताना ब्रह्मदेव म्हणतात, देवांनो, तुमचे पूर्वज आणि माझे मानसपुत्र सनकाधिक, म्हणजे सनक, सनंदन, सनत कुमार आणि सनातन अशी 14 जण. आता नवीन एका कथेचा जन्म होतो. सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करून, आता हे घडल्याचं कारण, ही मुलं जन्माला आलीत ना, जुळीमुळे होती ती. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. वर्णन अशी आहेत, तर ज्या वीर्यापासून ज्याचा प्रथम गर्भधारणा झाली तो नंतर जन्माला आला, म्हणजे तो मोठा झाला आणि हा लहान झाला. हे आकाशमार्गाने हे 4 मुलीवर भ्रमण करत होते. आणि भ्रमण करता करता प्रत्येक देवांचं जे राहण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणाला भेट देऊन त्याला वंदन करून पुढे पुढे जात होते. आणि ज्यांना जिथं पोचायचं होतं त्या ठिकाणाला पोचले. गंतव्य स्थान, डेस्टिनेशन काय होतं त्यांचं? वैकुंठ. या सगळ्याला पार करून करून ज्या वैकुंठाची अपेक्षा केली होती त्या वैकुंठाला ते पोहोचतात. निष्काम धर्म त्यांचा होता. कुठल्याही प्रकारची कामाला त्यांच्या अंतःकरणामध्ये नव्हती. आणि मग वैकुंठाला गेल्यानंतर ते श्रीहरींची आराधना करू लागले. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. तेरी लीला है सबसे न्यारी न्यारी, हरी छान बोलतोय बाबांना, फार छान बोलता येतं. तर तुम्ही माईक पासून अंतर जास्त सोडलंय ना. स्तोत्र त्यांचे श्लोक वगैरे आम्ही पाहतो ना सोमवारच्या वेळेला. एखाद्या ब्राह्मणाला जमणार नाही एवढं त्यांचं सगळं पाय. आवाजही छान आहे. आम्ही त्याला 1-2 वेळा मंगलाष्टक सुद्धा फार छान आहे. माझं दुर्भाग्य आहे का काय मला असं वाटतं. आवाज सोडता पण निकाल मोकळेपणाने बोलतो. बोला ना जरा, बरं वाटतं. विनंती करता हा तुम्हाला मोठे हात नाही. मी कसं माहिती जवळ येऊन काही लोकांना तोंडाला माहीत करतं की तू कारण मला असं जाणवलं थोडा आवाज केली तर जवळ येतो. आणि ते ज्ञानेश्वरजी पण अहो काय त्यांचे मग काही भजन ऐकली येतो, छान भजन करतात. मला वाटतं कथेचा प्रभाव तर नाही ना. कथा ऐकता ऐकता मग त्यामध्ये एवढे तल्लीन झाला तर का त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही सुचत नाही. राधे राधे बोलणं पडेगा असंही असू शकेल, दोष नाही देता असं असू शकेल. मग आता दुसरं पर्याय काय आपल्याकडे नाही का दादा? आज पर्याय आमचे मामा हरचंद्र पैलवान, फार मोठे दुःख. त्यांचे बंधू, त्यांचे कनिष्ठ मोठे बंधू नाही का, ते जगाचा निरोप सोडून गेले. या टुकडेश्वराच्या सेवेमध्ये ते तत्पर असतात. फार लगबग असते हे सगळं नाही का तयारीमध्ये सुद्धा. आणि तेही हे सगळं दुःख विसरून आज कथेमध्ये आलेले असं.
वैकुंठाला त्यांना पोचायचं होतं. त्यांचं शेवटचं ठिकाण तेच होतं. आता आम्हाला वैकुंठामध्ये पोहोचल्यानंतर त्या श्री हरींचंच पाहायचं, ज्यांची लीला न्यारी न्यारी आहे असे ते हरी. आणि म्हणून त्यांच्या नामाचा जयघोष करत ते तिथे पोचलेले आहेत. निष्काम आहेत ते, निष्काम. कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्याच प्रकारची कामना त्यांच्या मनामध्ये नसते. आणि तिथे गेल्यानंतर ते स्वतः विष्णू रूप झालेले आहेत. सर्व वेदांनी या भगवान आदिनारायणाची स्तुती केलेली आहे. तिथं सगळं शुद्ध आणि सत्वमय असंच वातावरण असतं. आणि त्या लोकांमध्ये निश्रेयस नावाचे एक वन आहे. आणि ते वन निश्रेयस असं नावाचं वन आहे. आणि जवळजवळ ते वन म्हणजेच मूर्तिमंत कैवल्य, मूर्तिमंत मोक्षच. तिथलं वातावरण, तिथलं चैतन्य, हे सगळं विसरायला लावणार. विमानामध्ये भ्रमण करणारे ते पार्षद तिथे पोहोचले. त्यांच्यासारखेच इतर पार्षद सुद्धा आपापल्या धर्मपत्नींना घेऊन त्या ठिकाणी भगवंतांच्या लीलांचं गुणगान गात होते. प्रत्येकाला ते आपल्या भजनाच्या माध्यमातून आपल्याकडे आकर्षित करत होते. या ठिकाणी भगवंताच्या नामाचा असा जयघोष सुरू होता. आणि सगळेजण आपापसात वैरभाव द्वेष विसरून त्या ठिकाणी भगवान नारायण स्वरूप झाले होते. वैकुंठाचं हेच विशेष आहे. देवानी देव श्रीहरींचे निरंतर चिंतन केल्यामुळं ज्यांच्यापासून यमराज दूर राहतात असं ते ठिकाण. कारण तिथं भगवंताचंच गुणगान, आणि भगवंताचं गुणगान गातात ना, त्यांना यमाचे दूध नाही झाले बरं का. हा, डोक्यातला भ्रम काढून टाका म्हणजे आपण मारणार नाही म्हणून. मेल्यानंतर काय यमाचे दूध फक्त नाही आलं तर असं थोडंच आहे. त्याच्या त्या कर्मामुळं त्याला कोणी न्यावं ठरलं जातं. त्याची कर्म काय आहेत, आणि त्याची कर्म जर निकृष्ट दर्जाची अघोरी असतील, वाईट असतील, दुष्कृत्य असतील, तरच यमाचे दूत न्यायला येतील. आणि तो भगवान शिवजींना प्रिय असेल तर शिवदूत येतील, काही नसाला येतील. विष्णूंना प्रिय असेल तर विष्णू लोकांमध्ये वैकुंठामध्ये येतील. ब्रह्मदेव प्रसन्न असतील तर सत्यलोकामध्ये येतील, ब्रह्मलोकामध्ये येतील. भगवान श्रीकृष्णाची कृपा झाली तर आपल्या गो लोकांना नेतील. एवढे सगळे लोक आहेतच ना, पण आपल्याला फक्त इथूनच दिसतात. स्वर्ग आम्ही ना, आणि ज्ञानोबाने सांगितलं स्वर्ग नरक वाटा चोळांच्या. जय श्रीराम बोलला पण करा. बरं, सगळे त्या ठिकाणी भगवत भक्तीमध्ये तल्लीन आहेत. भगवंताच्या दर्शनाशिवाय इतर कोणत्याच गोष्टीची लालसा त्यांचं मन विचलित करू शकत नाही. वैकुंठ धामापर्यंत पोहोचण्याकरता त्याच्या अगोदर 6 अडथळे आहेत, आणि 7व्या ठिकाणी ते वैकुंठ धाम आहे. जसं एखाद्या किल्ल्याला ती तटबंदी असते, त्याप्रमाणे 6 प्रकारच्या तटबंद्या, आणि ही तट ते दरवाजे ओलांडल्याशिवाय त्या 7व्या दरवाजापर्यंत जाता येत नाही. आता ही 4 लेकरं, याचं आयुष्य हजारो लाखो वर्ष आहे. ज्याचं वय एवढं लाखो वर्षाचं झालंय, परंतु दिसताना ती 5 वर्षाची गोंडस बालक आहे. सनत सनंदन सनत कुमार सनातन. सामर्थ्य भरपूर, चेहऱ्यावर 1-2 नव्हे तर हजारो सूर्यांचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर आहे. आपल्या सामर्थ्याने ते काहीही करू शकतात. दिगंबर अवस्थेमध्ये आहेत, नग्न अवस्थेमध्ये आहेत,
डोक्यावर केस नाही टक्कल केलेले, हो, परंतु तेजस्वी मुद्रा. 6 दरवाजे ओलांडून 7व्या दरवाजाच्या जवळ पोहोचले, परंतु तिथं त्यांच्या नजरेस असं पडले का या दरवाजामध्ये 2 जण अशा पिळदार मुश्या, भरदार छातीचे, हातामध्ये अशा गदासारखे ते घेतलेले 2 जण 2 बाजूला उभे. चौकदार गाणेशवरती कधी कधी चौकदार होतात, त्याच्या करताच असतं. सकाळी सुद्धा कीर्तनकाराच्या मागे चौकदार असतो ना, म्हणजे शेवटला येतात लोक डायरेक्ट कीर्तनकाराची पाय पडायला बाबा. विक्षेप होतो ना, कीर्तनकाराचंही मन विचलित होतं आणि श्रोत्यांचं पण मन विचलित होतं ना. कारण याच्यामध्ये जे समरस झालेले असतात, एकरूप झालेले असतात ना, त्याला अर्ध क्षण सुद्धा तो सुरू होत नाही. त्याच्यामध्ये बाधा आली. आपण सुद्धा तो प्रयत्न करायचा कधीतरी, आपल्यामुळे कोणाला बाधा येणार नाही याची दक्षता घ्यायची. कधी कीर्तनाला गेलो ना महाराजजी, बरं आयोजकांनी पण सांगायचं नाही पुढे या. कधी कधी काय होतं, आमच्या सरकारला महाराज पुढे या, कशाला महाराज पुढे या, 10-15 मिनिटं शिल्लक आहेत, बसू दे ना महाराज तिथे शिल्लक, तिथेच जागा करून द्या त्यांना. 10-12 जणांना इकडनं तिकडून याची आमच्या खांद्यावर त्याची टोपी सरकवत, त्याच्या टोपीला आपल्याला तो परत करतो, मातीला पाहायला माणूस पुढे येऊन तरी काय करणार, हे सगळं संपलंय आता. परमेश्वर तुझे असतात काय करणार. छोट्या गोष्टी काही आपण शिकून घ्यायच्या नाही का इथं. एवढ्या सगळ्या ऐकल्या तर याच्या पुढे आपल्याकडून आत्महत्या क्रिया होणार नाही, आपण लक्षात घेणार आहोत. असं त्यांनी बघितलं 2 जण, वेश छान आहे त्यांचा, त्यांच्या हातामध्ये बाजूबंद आहेत, मस्तपैकी कुंडळ आहेत त्यांच्या कानामध्ये असे लांब लांब, त्यांचं तेज झळकते, त्यांच्या कानावर त्याचा उजेड पडतोय, मौल्यवान अशी दागिने त्यांच्या अंगावर येते. त्यांच्या श्यामवर्ण भुजांमध्ये ज्या माळा गुंफलेल्या आहेत, त्या माळाच्या सुगंधाच्या आजूबाजूला ते भुंगे ते गिरट्या घालतायत, गुंजारव करतात, वनमाळा शोभून दिसतात. त्याही चढवलेल्या भुवया, पुरपुरणारे नाक, लालसर डोळ्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर काहीसा रागीट भाव दिसतो. कधी कधी असे असतात नाही का, रागीट भाव म्हणजे नजरेमुळे माणूस घाबरायला पाहिजे, जवळ आला पाहिजे, सांगायची गरजच नाही येऊ नका म्हणून. आधीच राहून बघता घालाचं कुठं डोक्यावर उपडतं, म्हणून त्याला तो भाव आणावा लागतो. दाखवण्यापुरता का आणावा, त्याची जबाबदारी दिली असते ना कोणाला ठेवणारे आहे का, अगोदर सांगितलं असतं ना. बरं मग छान ह्याच्यानी पाहिलंय, या 4 पोरांनी पाहिलंय, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे नाही, इतरच आहे ना, जाऊ नाही पुसाचा दरवाजा उघडायचा. आणि त्यांनी तो दरवाजा उघडलाय, 7वा दरवाजा, 6 अडचणी पार करून, आणि त्या वैकुंठामध्ये गेले. इकडे तुकडे फक्त मस्तपैकी आता याला वाटलं की लहान पोरा असून डायरेक्ट पुसायला आले, त्याला आढळलं पाहिजे ना. बरं त्याला चांगली म्हणावी का वाईट म्हणावे, चेहऱ्यावरचं तर तेज सूर्यापेक्षा 100 पटीनं दिसतंय, पण अंगावर कपडा पण नाही, दिगंबर अवस्थेमध्ये. पण एखादा असा तिथं 4-4 जण सारखीच दिसतात, एकदमच जन्माला आली की काय. पण काही विचारावं तर कमी कमी, मामा का बाबा जाऊ का आतमध्ये, डायरेक्ट कुशाला बघतात. म्हणून त्या द्वारपालाने त्याच्या हातामध्ये असले ते दंड असे आडवे केले. आता ह्याला वाटलं तर कामाळपणे अडवणार नाही,
आमच्या अंगावर वस्त्र सुद्धा नाही, शस्त्र नाही हातामध्ये, लहान लहान स्वरूप आहे आमचं, आमच्यापासून काय करू धोका? तरी आम्हाला आढळून गेलं जिथं इतरांच्या विषयी कुठलाच भाव अंतःकरणाला शिवत नाही, अशा ठिकाणी यांच्यामध्ये अजून तो द्वेष शिल्लक राहिला आहे. आमच्यापासून काही धोका आहे का, आमच्यापासून काही त्रास आहे का, असं नसताना. आणि दुसरी गोष्ट, आम्ही 6 तटबंदी पार करून इथपर्यंत आलोय, याचा अर्थ आम्हाला का मागे अडवण्याचा प्रयत्न झाला नसेल. आणि ज्या ती इथपर्यंत आलोय त्यापुढे हे समजावं, यांचा वशील आलाय मोठा. राधे राधे बोलना पडेगा. शुकमुनी म्हणतात, ज्या वेळेला या द्वारपालांनी या भगवंताची महान सेवा करणाऱ्या या चौघांना अडवलं, त्यावेळेलाच आता त्यांचा क्रोध अनावर झालाय. आता त्यांच्या भुवया उंचावल्या, प्रसन्न मुद्रा असलेली आता तिथं जागा ती त्याच्या चेहऱ्यावरची क्रोधाने घेतली. आणि मग त्याला सांगतात, बोलायला सुरुवात करतात, अरे इथं जेवढी सगळी माणसं आहेत त्यांच्यामध्ये मनामध्ये इतरांविषयी कुठलाच भेद नाही, परंतु तुम्ही दोघ जण अजून भेदाला सांभाळून ना, तुमच्या दोघांमध्ये हा भेद शिल्लक राहिला कसा? भगवंत तर परम शांत स्वभावाचे आहे, त्यांचा कोणाशी विरोध नाही. तर मग ज्यांच्याविषयी संशय घ्यावा असं इथं आजूबाजूला आहेच कोण? तरी पण तुम्ही स्वतः संशयी वृत्तीचे राहिला, फार मोठा अपराध केलाय तुम्ही. तुमच्याकडे संशयाला जागाच नको आली होती. वास्तविक संशय कोणाच्याच मनामध्ये असता कामा नये. कुठल्याही विषयी आपल्या मनामध्ये सुद्धा इतरांविषयी संशय नसावा. एखाद्या वेळेला द्विधा मनस्थिती असेल तर मोकळेपणाने विचारावं, पण संशय नसावा. भागवताला एवढं तरी शिकूया. आमच्याच गुप्त वार्तालाप चालू आहे, नक्की काय शिजत असेल, एवढ्याला सोडून कोपऱ्यातच का गेले, कोण आल्याबरोबर उठलेच का, यांचं नातं काय असेल, एवढी जवळ का, संशय नाही करायचा. ऐका बरं ज्ञानेश्वरीतली होईल, संशयावनी थोर आणि पाप नाही घोर, का विनाशाशी वादुर प्राण्यांसी. काय म्हणतात आपले ज्ञानोबा? संशयावनी थोर आणि पाप नाही घोर. घोर पापांची जी यादी दिली जाते ना, त्यामध्ये संशय नावाचा एक पाप आहे. त्याच्यापेक्षा कोणताच पाप घोर नाही म्हणायचं. कमीत कमी कीर्तन प्रवचन ऐकणार नाही, दिंडीला वाणीला जाणार नाही तरी जाणार ठेवावं ना. परिणाम काय होतो? का विनाशाशी वागुर प्राण्यांचे. या संशयामुळं या प्राण्याचा विनाश होतो. ज्यांच्या विषयी संशय घेतलाय त्यांनाही विनाशाच्या गर्तेत लोटलं जातं, आणि ज्यांनी संशय घेतलाय तेही विनाशाच्या दिशेने चालतात. आपल्याला हेच शिकायचंय महाराज, दुसरं काय आहे? फार काही जास्त नाही शिकायचं. आणि हे आपल्याला शिवलंय, आपल्याला भगवंताच्या परमधामाला प्राप्त व्हावं म्हणून संतांनी सांगितलेले आचार आणि विचार 5.5 केल्याचा हात घातला ना, प्रसादाला हात घातला का जय श्रीराम बोललं पडेल.
त्या प्रसादावर अन्याय व्हायचा कुठं, आता त्याची जागा बदली व्हायची, देवाच्या चरणांजवळ थांबतात बिचारे बस फक्त भगवंताचं गुणगान घ्यायचं आहे आपल्याला सगळ्यांना. मग शिक्षणाला प्राप्त व्हायचं, विनाश थोडा करून घ्यायचा आहे का जायचं आहे अजून विनाशाकडे नाही. मग संतांच्या विचारांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांनी सांगितलेली क्रिया आचरणामध्ये आणली पाहिजे. मग त्याच्याकरता संत चरणी भाव धरा, संत चरणी भाव धरा, संत चरणी भाव धरा, क्षण क्षण नाम स्मरा, क्षण क्षण नाम स्मरा, क्षण क्षण नाम स्मरा, क्षण क्षण नाम स्मरा, मुक्ती सायु जगावरा, मुक्ती सायु जगावरा, मुक्ती